पाकिस्तानातील सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडून अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर, तर जंगलातील रस्ते शोधण्यासाठी इंटरनेटशिवाय चालणाऱ्या ॲपची मदत. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा काश्मीरमध्येच साथीदारांसह जंगलात लपून बसल्याची माहिती. सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू. भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका. पाकमधून कोणत्याही मालाची आयात होणार नाही. आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताचा निर्णय, तर पाकच्या मालवाहू जहाजांना भारतीय बंदरांवर बंदी. सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर भारतावर हल्ला करू. बिथरलेल्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडून भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास ईशान्येकडील प्रदेश ताब्यात घ्या. बांगलादेशचे माजी लष्करी अधिकारी फजलुर रहमान यांचं वादग्रस्त वक्तव्य. बांगलादेश सरकारची रहमान यांच्या वक्तव्याची फारकत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशील कुमार शिंदे अनुपस्थित. दरेगावात असल्यानं एकनाथ शिंदेंनी पत्र पाठवून व्यक्त केली दिलगिरी. सर्व माजी मुख्यमंत्र्यांना बोलावलं, परंतु काहींना पक्षाचा कार्यक्रम वाटल्यानं ते येणार नाहीत. शरद पवारांना कार्यक्रम निमंत्रणावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण. तर कार्यक्रमाकडे मवियाच्या माजी मुख्यमंत्र्यांचीही पाठ. अर्थ खात्यातले शकुनी डोकं जास्त चालवतात. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींना वळवल्याच्या दाव्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांचा संताप. लाडकी बहीणचा एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात. पुण्यातील कार्यक्रमानिमित्ताने शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांची भेट. पुणे विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कमधील कार्यक्रमात पवार आणि अदानी एकत्र. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मोटरमनची सकारात्मक चर्चा. काही मागण्या मान्य झाल्याची सूत्रांची माहिती. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.